तर युद्धामुळे आता लग्न सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण गॅस सिलेंडरचा तुटवडाच निर्माण झाला आणि त्यामुळे कॅटरिंग व्यवसाय सुद्धा संकटात सापडलाय. 15 मार्चपासून ऑर्डर घेणं आता कॅटरर्स व्यावसायिकांनी बंद केलेलं आहे. त्यामुळे आता लग्न सुद्धा पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे. तर जेवणाचा खर्च सुद्धा महागणार असल्याचं बोललं जात आहे. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचे पडसाद सर्वत्र दिसू लागले आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारतात सुद्धा अनेक व्यवसायांवर त्याचे मोठे परिणाम दिसत आहे. कॅटरिंग व्यवसाय तर मोठा फटका बसताना दिसत आहे. बंडूरावजी अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कॅटरिंगच्या व्यवसायात आहात. मोठं संकट ओढवलंय. मी गेल्या 35 वर्षापासून हा व्यवसाय करतो, परंतु 35 वर्षाच्या काळात पहिल्यांदा एवढं मोठं संकट कॅटरिंगवाल्यावर आलेलं आहे. आता आम्ही 15 तारखेचा मोठा लग्नाचा ठोक आहे, तिथपर्यंत जर काम करू शकू, पण त्याच्यानंतरचं काम करू शकू की नाही याचा काही अंदाज नाही. हॉटेलवाल्यांनी इलेक्ट्रिक शेगड्यांची ऑर्डर दिली आहे, पण त्याही शेगड्या 10 दिवसानंतर बनणार आहे. कुठलाही कार्यालयवाला किंवा हॉलवाला आता लाकडं वापरू देत नाही. अशा काळामध्ये आमचा व्यवसाय पूर्णपणे काही काळाकरता बंद होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे पुढची ऑर्डर घेणं पूर्णपणे बंद केलं. आजपासून आम्ही सांगितलं की जोपर्यंत सिलेंडरची व्यवस्था होत नाही कुठलाही ऑर्डर घ्यायचा नाही, कारण लोकांची पण फजिती नको आणि आपली पण फजिती नको. आज घरगुती सिलेंडर सकाळी नंबर लावला तर संध्याकाळी येत होतं, आता त्याची सुद्धा वेटिंग झालेली आहे. या शहरात किंवा या देशात ते आम्हाला मेसेज करून जरी सांगत असले की तुटवता नाही आहे, परंतु आज मी सकाळी सिलेंडरवाल्याला फोन केला, एकही सिलेंडर त्याच्याजवळ उपलब्ध जर नसेल तर आम्ही कॅटरिंग व्यवसाय करायचा कसा. अशीच परिस्थिती नागपुरातील किंबहुना राज्यातील आणि देशातील अनेक कॅटरर्सवर ओढवताना दिसत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतनशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.